फनेल झोनचा देखील विषय आम्ही घेतलेला आहे. हाईट रेस्ट्रिक्शनमुळे पुनर्विकास थांबला होता, तोही निर्णय आम्ही घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही त्याची पूर्तता करणार आहोत. झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, 40 लाख लोकांना घरं देणं. परंतु मागच्या अनेक वर्षामध्ये त्यावर मला वाटतं काहीच झालं नाही. जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती, वारसा सांगणाऱ्यांची, पण ते जाऊ द्या. आम्ही महायुतीने निर्णय घेतला की या संपूर्ण जे रखडलेले प्रकल्प आहेत त्यांना मार्गी लावायचं क्लस्टरच्या माध्यमातून. आणि म्हणून आता उदाहरणादाखल 17,000 घरांचं घाटकोपर येथे रमाबाई आंबेडकर नगर हे आम्ही SRA आणि MMRDच्या माध्यमातून काम करतो आहे. आणि त्यांना 20 वर्षापासून भाडं मिळत नव्हतं. 150 कोटी रुपये भाडं SRA आणि MMRDने दिलं. हे एक उदाहरण आहे. असे 17 क्लस्टर या मुंबईत होत आहेत टप्प्याटप्प्याने. त्यामुळे पूर्णपणे सुनियोजित मुंबईचा विकास या क्लस्टरच्या माध्यमातून होईल. आणि तो देखील मोठं एक वचन आम्ही या ठिकाणी देतो आहे. त्यामध्ये नावं काही मी सगळी घेत नाही, पण उदाहरणादाखल अँटॉप हिल, कृष्णनगर, केतकीपाडा, गोपीकृष्णनगर, दहिसर, ओशिवरा, गोवंडी, चिता कॅम्प, चेंबूर, टागोरनगर, विक्रोळी पार्कसाईड, भांडूप असे अनेक 17 प्रकल्प आहेत. गिरणी कामगारांना हक्काचं घर देण्याचा निर्धार आम्ही केला आहे. यापूर्वी एकही घर गिरणी कामगारांना मिळालं नाही. मी आणि देवेंद्रजींनी 12,000 लोकांना घरं दिली. अमितला माहीत आहे, साठा त्याच्यामध्ये पुढे होता गिरणी कामगारांचा. तर 12,000 लोकांना घरं दिली आणि 1,10,000 लोकांची यादी आहे. मुंबई आणि MMRमध्ये देखील ती घरं देण्याचा संकल्प देखील आम्ही याच्यात केलेला आहे. हक्काची घरं, परवडणारी घरं मुंबईमध्ये मिळाली पाहिजे, त्याचंही वचन आम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून मुंबईतला माणूस हद्दपार जो झालेला आहे त्याला पुन्हा आणण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून ते देखील जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आणि त्याचबरोबर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी देखील त्यांनी देखील घोषणा केलेली आहे की सर्वांसाठी घरं. आणि सर्वांसाठी घरं या संकल्पनेतून आम्ही ही संकल्पना पुढे नेण्यासाठी पुढच्या 5 वर्षात जवळपास 30 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना घरं मिळतील आणि परत त्या ठिकाणी मुंबईत लोक येतील. म्हणजे मुंबईतला माणूस धोकादायक इमारती, चाळी आणि स्लममुळे बाहेर जाऊ नये आणि बाहेर गेल्याला पुन्हा यावा यासाठी आम्ही हे करतो आहे. आणि म्हणून आम्ही इतरांचं श्रेय वगैरे काही चोरणारे लोक नाही. ते श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. परंतु मुंबई म्हणजे प्रधानमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, मी, देवेंद्रजी यांच्यावर सातत्याने टीका करतात लोक की मुंबईपासून तोडणार, मुंबईपासून तोडली जाईल, मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला तो तुमच्यामुळेच गेला आहे. परंतु स्वतः प्रधानमंत्री महोदयांनी मुंबईला खूप महत्त्व दिलेलं आहे. मुंबईला फिनटेक सिटी करण्याचा प्रधानमंत्री महोदयांचा निर्धार आहे. आणि म्हणून येत्या 5 वर्षात फिनटेक कॅपिटल मुंबईला केलं पाहिजे अशी भावना राज्य सरकारची आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आणि महापालिका मिळून हे करेल. BKCमध्ये इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर, काही लोक म्हणाले गेलं, कुठे गेलंच नाही आहे. आम्ही करतो आहे. आणि त्यामुळे लाखो लोकांसाठी, तरुणांसाठी रोजगार निर्मिती होईल. स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब उभारले जातील. आणि म्हणून अनेक या ठिकाणी जी वचनं आम्ही देतो आहे ती आपल्यासमोर आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. ते देखील आम्ही महायुती म्हणून महापालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम, आरोग्याचे उपक्रम, लोकांचे लोकाभिमुख उपक्रम घेऊन आम्ही ते राबवणार आहोत. आणि एक सूचना देखील त्याच्यामध्ये आली की हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय विद्यापीठ महापालिकेच्या रुग्णालयांना संलग्न असं देखील करण्याचा आमचा मानस आहे.